त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। नाही, साधारणपणे आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। या तर बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ठरली आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे। बहिणींनो, तुम्हाला डबल अडकीने फायदा मिळणार आहे। सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणीसाठी आज मंत्रिमंडळामध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय अडकीने झालेला आहे। त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। पण सर्वात अगोदर बहिणींनो कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे आले की नाही। किती बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला कमेंट करून सांगा। ज्या बहिणींना पैसे आले असतील त्यांनी सांगा की सर मला पैसे आलेले। ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांनी सांगा की सर मला पैसे आले नाही, कारण त्या बहिणींना आज फायनल वाटप होणार आहे। आज त्या बहिणींना पैसे जमा केले जाणार आहे। फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर मला पैसे आलेले। ज्या बहिणींना आले नसतील त्यांनी सांगा की सर मला पैसे आलेले नाहीये, त्यांना आज पैसे पाठवले जाणार आहे। कारण बहिणींनो, जानेवारी महिन्याचा हप्ता प्रत्येक बहिणीला मिळावा यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जात आहे। म्हणून आज तुम्हाला 1500 रुपये अडकीने पाठवले जाणार आहे। कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे। दुसरी गोष्ट तुम्ही जर बघितलं बहिणींनो तर तुम्हाला पाहायला मिळतोय की KYC बाबत बघा, महिलांना KYC मध्ये ज्या काही चुका केलेल्या होत्या तर त्या KYC मध्ये ज्यांच्या ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने बहिणींसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे। तर 31 मार्च पर्यंत तुम्ही तुमची KYC मध्ये तुमच्या ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता आणि नव्याने तुम्ही आणखीन KYC करू शकता अशी सुविधा देण्यात आलेली आहे। तर 31 मार्च पर्यंत प्रत्येक बहिणींनी KYC करून घ्या। जर का तुमच्या चुका दुरुस्त केल्या नाही तर तुमचा लाभ बंद होऊन जाईल, तुम्हाला पैसे येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। दुसरी या ठिकाणी तिसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की 2100 रुपये तुम्हाला कधीपासून सुरू होणार आहे। तर बघा, राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील। दुसरी गोष्ट, अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून ठिकाणी सुरू होऊन मार्च अखेरपर्यंत चालणार आहे आणि या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये 2100 रुपयांच्या वाढीची अधिकृत घोषणा होईल का याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे। कारण की अधिवेशनामध्ये बरेचशा ठिकाणी प्रश्न लाडकी बहीण योजनेवर विचारले जात आहे। त्यामध्ये जर का घोषणा झाली तर तुम्हाला ठिकाणी आनंदाची बातमी पाहायला मिळणार आहे, कारण तुम्हाला थेट 2100 रुपयाचा हप्ता जमा केला जाऊ शकतो। तुमचं काय मत आहे, तुम्हाला 2100 रुपये पाठवले पाहिजे की 1500 रुपयेच पाठवले पाहिजे कमेंट करून नक्की सांगा। आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांनी सांगा की सर पैसे आलेले नाही आहे, तुम्हाला आज पैसे पाठवून दिले जाणार आहे। व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचे, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।